नमस्कार मंडळी, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी कैरीचे पन्हे बनवणार आहे। तर कैरीच्या पाण्यासाठी मी इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता कैऱ्यांची मी इथे सालं काढून घेते। सर्व कैऱ्यांची सालं अशी काढून घ्यायची आणि छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे। इथे मी कैरीचे सर्व सालं काढून घेतली। तर आता मी इथे छोटे छोटे तुकडे करते। असे सर्व तुकडे मी करून घेते कैरीचे। इथे मी एक टोप घेतलाय आणि टोपामध्ये छान असे मी कैरीचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि इथे पाणी टाकते। थोडंसंच पाणी टाकायचं आणि अगदी कैऱ्या छान अशा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं। इथे मी गॅसवर ठेवलेले आहेत कैऱ्या शिजवण्यासाठी। तर छान आणि मऊ अशा शिजवून घ्यायच्या आहेत। इथे कैरी छान अशी शिजलेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवायचे। इथे छान असा गर थंड झालेला आहे आणि अर्धी वाटी झालेला आहे। इथे मी गूळ घेतला आणि गूळ मी घालणार आहे पाण्यामध्ये। तर छान असं गुळाचं थंडगार पन्ह मी बनवणार आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा संपूर्ण गर घालून घेते। त्यामध्ये घालते गूळ। यामध्ये घेऊया वेलची पावडर। ते पण छान असं मिक्सरला बारीक होऊन जाईल। आणि इथे मी थोडंसं मीठ घालते। इथे मी थोडीशी काळी मिरी घेतली, काळी मिरीची पावडर। तर छान असं आता मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर इथे मी गाळणार नाही आहे, गाळून घेणार नाही। छान अशी पेस्ट झालेली आहे। तर चला मी आता बनवून घेते आणि कलर बघा किती छान आलेला आहे। गूळ घातल्यामुळे असा कलर आलेला आहे। यामध्ये मी 2 ग्लास थंड पाणी घालते आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। आणखीन 1 ग्लास। इथे मी 2 ग्लास छान असं पाणी थंडगार घातलेलं आहे। आता मी ग्लासामध्ये ओतून घेते। मी 2 ग्लास ठेवलेली आहेत आणि इथे मी बर्फ टाकते। आणि आता पन्ह ग्लासामध्ये मी ओतून घेते। तुम्ही गुळाऐवजी साखर पण घालू शकता। इथे मी चाट मसाला घालते, अगदी चिमूटभर चाट मसाला घालते। आणि छान असं आपलं कैरीचं पन्ह तयार झालं। छान असं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे, अगदी थंडगार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब।